जय शिवलाल. आज आपण बनवूया मेंदूवडे. छानपैकी बघा मेंदूवडा. त्याला लागणारे पहिले सांबार बनवायचं आहे. तर विविध डिफरंट टाईपचे मी डाळी घेतलेली आहेत 2-3 प्रकारचे. त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स टाकले. शेवगाच्या शेंगा बॉईल करायला टाकले बाजूला आणि कुकर लावून घेतलेलं आहे. बघा कुकर झालेलं आहे. आता आपण सांबार असतो ना त्याला तडका देऊया. मोहरी टाकली आहे. मोहरी तडकल्यानंतर त्याच्यावर थोडं मी लसूणचं आणि कांद्याचं पेस्ट टाकलेलं आहे. कांदा चिरलेला आहे, लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. छानपैकी लाल होईपर्यंत त्याला परतून घेऊया. मी याच्यामध्ये लोखंडाची कढई यूज केलेली आहे. मी सांबार लोखंडाच्या कढईतच बनवते. हळद, मीठ आणि चवीनुसार जेवढं तुम्हाला तिखट लागते ते ॲड करायचं आहे. त्यानंतर शेवगाचा जो बॉईल झालेलं पाणी ते आपण ॲड करूया आणि सांबार डाळी शिजलेली ती ॲड करून आपला सांबार रेडी आहे बघा. झणझणीत असा सांबार झालेला आहे, टेस्टी. त्यानंतर मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी केलेलं आहे, कारण की आंबट गोड असं आमच्या घरी सांबार आवडतो. हे एवढं मोठं तामझाम चालू आहे. आमचे फ्रेंड येणार आहे जे न्यूली मॅरिड आहे, त्यांच्यासाठी नाश्ता आहे आज. बघा गूळ टाकलेला आहे मी, यामुळे खूप छानशी टेस्ट येते चिंचेचं पाणी आणि गुळीमुळे. बघा छानपैकी झालेलं आहे सांबार. नंतर सांबार मसाला टाकलेला आहे मी वरतून. आमचे केस 10:30पर्यंत येणार होते म्हणून ही तामझाम फास्ट चालू होती. त्यांना पण बाहेर जायचं होतं. खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. मी उडदाची डाळ रात्रभर भिजू ठेवलेली, त्याला धुतलेली आहे छान चांगल्या पाण्याने आणि त्याला आपण वाटून घेतले मिक्सरच्या साहाय्याने. अशी पेस्ट असायला हवी. त्याला छानपैकी फेटून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने मी अर्धा किलो भिजवलेली होती आणि ते फेटल्यानंतर काय करायचं, त्याला फेटणं झाल्यावर एक बाऊल घ्यायचं पाण्यात, त्याच्यामध्ये एक छोटा बाऊल सोडायचा जेणेकरून ते तरंगायला पाहिजे. जर तरंगायला लागलं तर ते काय होतं चांगलं होतं. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आणि हिरवी मिरची. बघा अशा पद्धतीने मेंदूवडे तयार झालेले आहेत आपले. आमच्या घरी मेंदूवडे सगळ्यांना आवडतं. मी मेंदूवडे तळताच किंवा सांबार बनवायचं असेल तर लोखंडाचीच कढई यूज करते. आठवड्यातून एकदा तरी लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजी किंवा काही तळायचं असेल तर तळते. बघा छानपैकी झालेले आहेत मेंदूवडे आपले. त्याला छान दोन्ही साईडने परतून घेऊया, लालसर होऊ देऊया आणि हे कमी फ्लेममध्येच करायचं. बघा अशा पद्धतीने झालेले आपले मेंदूवडे. पाहुणे पण आलेले आमचे, आरती आणि गणेश भाऊ.